हा नुसतं पराठा नसून प्रोटीन, फायबर आणि अप्रतिम चवीचा खजाना आहे. कारण आजचा हा पराठा मी बनवलेला आहे शेवग्याच्या शेंगा आणि सोयाबीन वडीपासून. जिभेवर अलगद विरघळून जाणारा मऊ लुसलुशीत हा पराठा कुठल्यातरी प्रसिद्ध धाब्यावर सुद्धा चाखला नसेल ना, एवढा चविष्ट लागतो. आणि पौष्टिक तर आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप आगळ्या-वेगळ्या चवीचा आहे. तर यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. थोडासा मी इथे फ्लॉवरसुद्धा घेतलेला आहे, जो आपण स्टफिंगसाठी वापरणार आहोत. बरं, इथे शेवग्याच्या शेंगा वापरत असताना कधीही अशा कडक किंवा जाडजूड असलेल्या शेंगा वापरायच्या नाही. ज्या अगदी लुसलुशीत असतात, हिरव्या कंच आणि कोवळ्या असतात ना, त्याच वापरायच्या. त्या चवीला गोडसर असतात. ज्या कडक शेंगा असतात ना, त्यामध्ये कडवटपणा असतो. त्यामुळे त्याचा पराठा तितकासा छान बनत नाही किंवा कुठलीही रेसिपी शेवग्याच्या शेंगांपासून बनवायची असेल ना, तर शेंगा कोवळ्याच वापरायच्या आणि हिरव्या कंच असलेल्या ताज्या शेंगा घ्यायच्या. शेंगाचे मी थोडे-थोडे साल सोलून घेतलेले आहे. जेवढ्या सहज निघत होत्या तेवढ्याच काढल्या. चला, स्टफिंगसाठी मी इथे वापरणार आहे सोयाबीन वडी आणि त्याचबरोबर फ्लावरसुद्धा वापरणार आहे. मी फ्लावर यासाठी घालते आहे, त्यामुळे पोषकता तर वाढते, फायबर कंटेंटसुद्धा वाढतो. पण काय असतं ना, सोयाबीन वडीला तितकीशी छान चव नसते. पराठा चविष्ट बनवण्यासाठी आपण इथे फ्लावरचा सुद्धा वापर करतो आहे. तर फ्लावरचे मी मोठे-मोठे तुरे कट करून घेतलेले आहे आणि हे मी किसून घेते आहे. आता हा जो किसलेला फ्लावर आहे, हा आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. तर मी सोयाबीन वडी आणि किसलेला फ्लावर एकत्रच भिजत घालते आहे. त्यासाठी पाणी उकळी येईपर्यंत कडकडीत गरम करायचं. सोयाबीन वडी आणि किसलेला फ्लावर एकत्रच भिजत घालायचा. एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा शिजवून घेते आहे. झाकण ठेवायचं. 5 ते 10 मिनिटासाठी याला हाय फ्लेमवर उकडून घ्यायचं. आता इकडे बघू शकता सोयाबीन वडी छान फुलून गेलेली आहे. यातल्या सोयाबीन वड्या ज्या आहेत ना, त्या मी वेगळ्या काढून घेते आहे. कारण याचं पिळून आपल्याला पाणी वेगळं करायचं आहे. फ्लॉवरमध्ये बरेच वेळा कीड असते, घाण असते, म्हणून आपल्याला गरम पाण्यामध्ये काही वेळासाठी सोडावा लागतो. आणि सोयाबीन वडीमध्ये ना हलकासा वास असतो, तो निघून जावा यासाठी सोयाबीन वडीसुद्धा पाण्यामध्ये भिजत घालावी लागते. दाबून-दाबून याचा सर्व पाणी आणि फेस काढून घ्यायचा. या फेसमुळे सोयाबीन वडीला वास येत असतो. हा फेस निघून गेला, की वडीचा अजिबात वास येत नाही. आणि तसंही पॅकेटची वापराल ना, तर सोयाबीन वडीला वास येत नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघाल. ही पिळलेली जी सोयाबीन वडी आहे, ही मिक्सरला घालून अशी फिरवून घ्यायची. बघा, इथे सोयाबीन वडी मस्त भुरभुरीत अशी वाटल्या गेलेली आहे आणि वाटत असताना पाण्याचा अजिबात वापर करू नका, नाहीतर याची पेस्ट बनेल. आता जो किसलेला फ्लावर आपण चाळणीवर घातलेला होता, तो सुद्धा गार झालेला आहे. मी दाबून-दाबून याचं सुद्धा पाणी पिळून घेतलं आणि हा आपल्याला या सोयाबीन वडीचा जो आपण भुरा तयार केलेला होता ना, त्यामध्येच घालायचा आहे. एकत्रित करून घ्यायचं. आता एक वाटण तयार करायचं आहे. यासाठी मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा ते 1 इंच आलं घेतलेलं आहे. आलं मी सालीसकट यासाठी वापरते, कारण त्यामध्येच भरपूर पोषक तत्व असतात. त्यामुळे साल शक्यतोवर सोलू नका. यामध्ये मिरची घालायची आणि सोबतच जिरे घालायचं आहे आणि याचं वाटण तयार करत असताना खूप जास्त बारीकही वाटायचं नाही किंवा खूप जाडसुद्धा ठेवायला नको. चला, इकडे ज्या शेवग्याच्या शेंगा आपण पातेल्यामध्ये शिजवायला ठेवलेल्या होत्या, त्या छान शिजलेल्या आहे. हलकासा गर बाहेर यायला लागतो किंवा हाताने दाबून बघायचं. लवकर दाबल्या गेली की समजायचं शेंग शिजलेली आहे. आता हे जे पाणी आपण वेगळं केलेलं आहे ना, हे फेकण्याची गरज नाही. गार करायचं. यामध्ये बेसन पीठ, ताक घालून कढीमध्ये वापरा किंवा भाजीमध्ये सुद्धा हे पाणी तुम्ही वापरू शकता. सूप तर अप्रतिम लागतं. शेवग्याचं सूप तर प्रसिद्धच आहे, तुम्हाला माहितीच आहे. किंवा गव्हाचं पीठ मळण्यासाठी तुम्ही हे पाणी वापरू शकता. खूप पौष्टिक आहे. त्यामुळे फेकू नका. मी या शेंगा वाटण्यासाठी थोड्याफार पाण्याचा वापर करणार आहे. जे उरलेलं पाणी आहे, ते मी फ्रिजमध्ये ठेवून सूप बनवण्यासाठी वापरणार आहे. बघा, इथे मी शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना, त्या थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे, जेणेकरून याचा गर वेगळा होईल आणि जी कडक साल आहे ना, ती वेगळी होईल. तसं ही शेवग्याची साल जी आहे ना, ती खूप कडक असते, त्यामुळे ती खाण्याच्या कामी येत नाही. त्याचा जो गर असतो ना, तोच कामाचा असतो आणि साल जी आहे ना, ती पिळून आपण घेतलेली आहे, त्यामुळे सर्व पोषक तत्व जे आहे ना, या पेस्टमध्ये आलेले आहेत. आता यामध्ये मी अर्धा कप गव्हाचं पीठ घालते आहे आणि अर्धा कप मैदा घालते आहे. तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठ वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचा लसूण, आलं आणि मिरची याचा जो ठेचा आपण तयार केलेला होता तो घालायचा. सुरुवातीला मी चमच्यानेच मिसळून घेते आहे आणि हो, तुम्हाला कमी जणांसाठी पराठे बनवायचे असेल, तर ही पेस्ट तुम्हाला कमी प्रमाणात वापरायची आहे. नाहीतर यामध्ये भरपूर पीठ पचतं, तर हे प्रमाण जास्त होऊन जाईल. यामध्ये मी थोडं-थोडं करून जसं पचेल तसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तर मी ते गव्हाचं पीठ जास्त घेतलेलं आहे, मैदा फक्त अर्धा कपच घेतलेला आहे. सर्वात शेवटी थोडंसं साजूक तूप घालून याला मळून घ्यायचं. खूप जास्त घट्टही नको किंवा खूप जास्त सैलसर सुद्धा नको. हे भिजवून आपण बाजूला सोडूया. आता स्टफिंग खूप सोपी आहे बनवायला. यासाठी पॅनमध्ये थोडं तेल गरम झालं, की जिरे घालायचं. जो ठेचा तयार करून घेतलेला होता तो घालायचा आहे. सर्व छान 2 ते 3 मिनिटासाठी परतायचं आहे.
तर ठेचा बनवत असताना आपण मिरची घातलेली होती, त्यामुळे मी लाल तिखट नाही घालत आहे. तुम्हाला अजून झणझणीत आवडत असेल, तर तुम्ही थोडं तिखट घालू शकता. आता यामध्ये आपल्याला सोयाबीन वडी आणि फ्लावर जो आपण किसून ठेवलेला होता ना, तो घालायचा आहे. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं. हे छान कोरडं व्हायला हवं, ओलसर नाही राहिलं पाहिजे याची काळजी घ्या. यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची. सुरुवातीला हे पॅनला चिकटतं, पण जसं-जसं हे कोरडं व्हायला लागतं, तसं हे सर्व निघून जातं. पूर्णपणे स्टफिंग कोरडी झाली, की नंतर याचे छोटे-छोटे बॉल्स तयार करायचे आहे. तर अशा पद्धतीने मी याचे बॉल्स तयार करून घेते आहे. तर जवळपास याचे 4 बॉल्स तयार झाले. स्टफिंग इथे मी जास्त भरणार आहे, त्यामुळे बॉल्स थोडे मोठ्या आकाराचे बनवलेले आहे. आता जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं, ते परत एकदा मी मळून घेते आहे आणि याचेसुद्धा आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे पराठे बनवत असताना पटापट तयार होतात. बॉल्ससुद्धा मी मध्यम आकाराचेच बनवलेले आहे. खूप मोठेसुद्धा नको किंवा छोटेसुद्धा नको. जेवढ्या आकाराचे आपण स्टफिंगचे बॉल बनवलेले होते ना, त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे मी पारीचे बॉल बनवलेले आहे. आता अशा पद्धतीने एक वाटी तयार करायची, आतमध्ये स्टफिंग भरायची. जशी पुरणपोळी आपण बंद करतो, तशाच पद्धतीने याला बंद करायचं. दोन्ही बाजूनी कोरडं गव्हाचं पीठ घालायचं आणि सर्वात महत्त्वाचं, कुठलाही पराठा असो, लाटण्याआधी तळ हाताने याला चपटे करून घ्यायचे. म्हणजे जी स्टफिंग आहे ना, ती पराठ्याच्या काठोकाठ पसरल्या जाते. लाटत असताना पराठा फुटत नाही. नाहीतर बरेच वेळा काय होतं, पराठा जेव्हा आपण लाटतो ना, तेव्हा आतमध्ये एअर पकडल्या जाते आणि बबल्स वर यायला लागतो. तिथूनच पराठे फुटायला लागतात. तर ही काळजी नक्की घ्यायची. आणि तव्याचं तापमान खूप महत्त्वाचं आहे. तवा मध्यम आचेवर छान गरम करायचा. गार तव्यावर जर पराठा शेकला ना, तर तो वात्तळ होऊन जातो. थोडंसं तेल ब्रश करायचं, पराठा तव्यावर घालायचा आणि घातल्या-घातल्या एका सेकंदामध्ये याला पलटवून घ्यायचं. जर तुम्हाला कुरकुरीत पराठा हवा असेल, तर सुरुवातीला पलटायचं नाही. जर तुम्हाला मऊ लुसलुशीत पराठा हवा असेल, तर सुरुवातीला लगेच पराठा पलटवून घ्यायचा. पराठा अर्धा कच्चा असताना यावर तेल किंवा तूप घालायचं. म्हणजे पराठ्याला जे काही तुम्ही तेल तूप लावलेलं असेल, ते पराठ्याच्या आतमध्ये छान मुरतं आणि त्यामुळेच पराठा जो आहे ना, तो जिभेवर अलगद विरघळून जाईल एवढा मऊ लुसलुशीत बनतो. त्याचबरोबर जेव्हा तेल तूप आपण लावतो, त्याचा जो धूर निघतो ना, त्यामुळे पराठ्याला एक स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो. तुम्ही बघितलं असेल धाब्यावरचा जो पराठा असतो ना, त्याला एक स्मोकी फ्लेवर असतो. त्यामुळेच पराठा खूप छान लागतो चवीला. तो स्मोकी फ्लेवर येण्यासाठी तेल तूप लावल्यानंतर असा धूर निघेपर्यंत पराठा शेकायचा. म्हणजे छान डागसुद्धा पडतात आणि धुरामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो आणि ही टिप चव वाढवण्यासाठी सुद्धा आहे. बघा इथे सर्व पराठे जे आहे माझे शेकून तयार झालेले आहे. अगदी मऊ लुसलुशीत असा हा पराठा दिसतो आहे. या पराठ्याचं टेक्स्चर बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि चवीला म्हणाल ना, तर पंजाबी धाब्यावर जसे वेगवेगळ्या चवीचे चविष्ट पराठे मिळतात ना, अगदी तसाच लागतो हा पराठा. तुम्ही एकदा जर का चाखाल ना, तर 100% खात्री देऊन सांगते तुम्हाला दुसरे कुठले पराठे आवडणारच नाही. सोयाबीन वडीपासून बनवलेला आहे म्हणून हा चविष्ट नसेल, असा जर तुमचा गैरसमज असेल ना, तर एकदा तरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला सोयाबीन वडी आवडते की नाही आवडत. हा पराठा ट्राय करा आणि नंतर मला सांगा. चला आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.